नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपण या शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती शेतीविषयी ब्लॉग बनवून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत ऊसामध्ये आंतरपीक घेतलेला आहे हरभरा। खरं तर हरभरा कसा आला आहे हे मला कमेंट करून सांगा। आणि मी खरं तर आंतरपीक कसं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। कारण शेतीमध्ये असेच नवीन नवीन प्रयोग करत असतात शेतकरी, आणि ते मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकताय हा ऊस आहे 8005। ह्याची लागवड 7-8 डिसेंबरच्या आसपास झालेली आहे। आणि त्याआधी सर्वांना गुड मॉर्निंग। तुम्ही पाहू शकता हा ब्लॉग मी सकाळ सकाळ करत आहे। तुम्ही सूर्य पण दिसत आहे, तुम्ही पाहू शकताय। तर नंतर आपण हरभऱ्याची लागवड ही डिसेंबर एंडिंगला केलेली आहे। तर हरभरा सध्या फुलवारीत सुरू आहे, तुम्ही पाहू शकताय फुलं ह्याला दिसत आहेत। तर शेतकरी बंधूंनो, खरं तर शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी आंतरपीक घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की ऊस हे 10-15 महिन्यानंतर शेतकऱ्याला पैसा देत असतं। त्यामुळे त्यामध्ये कमीत कमी शेतकऱ्यांचा जे ऊसाला बेण्याला किंवा त्याच्या खताला जे खर्च झालेला आहे ते पण निघणं अत्यंत गरजेचं आहे। कारण तेवढंच शेतकऱ्यांना खर्चायला पैसा येत असतो। तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला सांगायचं आहे मला, तर या हरभऱ्याला मी आतापर्यंत काय केलं आहे, हा हरभरा माझाच आहे त्यामुळे तुम्हाला सांगू शकतो। तर शेतकरी बंधूंनो, हरभरा आणून पेरला आणि पेरल्यानंतर असा थोडासा वरी आल्याने त्याला फाट्या फुटायल्यानंतर ह्याला 19-19 खत सोडला होता ड्रिपच्या माध्यमातून। तुम्ही पाहू शकता याला ठिबक आहे। आणि शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला सांगायचं एक विसरलोच, कारण की शेतकरी बंधूंनो हे भुंडावरती का लागवड केली आहे। काही शेतकरी अशा आहेत की सरीमध्येच लागवड करतात ऊसाला चिटकून, परंतु ऊसाला पाणी जास्त लागतं आणि हरभऱ्याला पाणी कमी लागतं। आणि ऊसाला पाणी जास्त द्यावं लागत असल्यामुळे, आणि जर हरभऱ्याला पाणी जर जास्त दिलं तर हरभरा जास्त बावरतो। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, मी हे वेगळा प्रयोग केला आहे। कारण की खूप शेतकरी करत आहेत, असं मी वेगळा करतोय असं म्हणत नाही, पण मी थोडंसं वेगळं केलं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं, तर हरभऱ्याला मी सर्वात पहिले 19-19 खत दिलं आहे। नंतर एक फवारणी केली आहे, आणि फवारणी केल्यानंतर आता 2-3 दिवसापूर्वी 052-34 हा खत मी ठिबकच्या माध्यमातून सोडला आहे। तुम्ही पाहू शकताय सध्या रानवल आहे, आणि 2-4 दिवसामध्ये एखादं मी टॉनिक आणि कीटकनाशकची अशी फवारणी करणार आहे, जेणेकरून आळीचा पण प्रादुर्भाव होऊ नये आणि माल पण लागावा। तुम्ही पाहू शकता शेतकरी बंधूंनो, असंच मी नवनवीन आपल्या शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयी एक नवनवीन ब्लॉग घेऊन येत असतो। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।